बातमी उरुळी कांचनमधून आहे। उरुळी कांचन पोलीस ठाण्यामध्ये सध्या राडा झाला। पैशांची देवाणघेवाणीवरून महिलांची बाचाबाची झालेली आहे। व्याजाच्या पैशावरून पोलीस ठाण्यातच गोंधळ झाला। सावकाराच्या विरोधामध्ये आणि समर्थकच भिडले। मनमानी व्याज लावल्याचा तक्रारदार महिलेने आरोप केलेला आहे। सावकाराने उसने पैसे घेतलेले होते, मनमानी आणि तिपटीने व्याज लावून परत मागितल्याचा आरोप सुद्धा करत महिला उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये संबंधित सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेली आणि त्याच वेळी ज्या सावकाराने या महिलेला व्याजाने पैसे दिले होते तो सावकार देखील पोलीस स्टेशनमध्ये हजर होता। याने माझ्याकडून जास्त व्याज घेतलं असून त्याच्या विरोधामध्ये सावकारी गुन्हा दाखल करा अशी मागणी या महिलेने केली। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती 3,14,000च्या कर्जापोटी तब्बल 10,84,000 रुपये परत करून सुद्धा सावकाराकडून तिला आणखी पैशांसाठी धमकावलं गेलं असल्याचं या महिलेने आरोप केलाय। तुझं काय म्हणे तिकडे जा ठाण्यामध्ये समजा तुझं काय म्हणे ठाण्यामध्ये कोण कंप्लेंट घेत नाही। ठाण्यामध्ये माझी कंप्लेंट घ्यायची काय बोलायच्या विरोधात कंप्लेंट घेतलंच पाहिजे। कंप्लेंट घेतलंच अरे तू चल बाहेर घरामध्ये बोल उरुळी कांचन पोलीस ठाण्यामध्ये या महिलांनी राडा घातलेला होता। पैशांच्या देवाणघेवाणीवरून महिलांची बाचाबाची झाली। 3,18,000चं कर्ज घेतलेलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती 10,84,000 रुपये देऊन सुद्धा आणखीन व्याजाच्या रकमेची मागणी हा सावकार करत होता आणि याच प्रकरणाविरोधामध्ये या महिलांनी थेट पोलीस ठाणे गाठलं आणि तिथे हा राडा झालेला आहे। मनमानी व्याज लावल्याप्रकरणी या महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी पोलीस स्टेशनची वाट धरली आणि गुन्हा दाखल करण्यासाठी तिथे मागणी केली। सावकाराच्या विरोधामध्ये या महिला भिडलेल्या होत्या। उरुळी कांचन पोलीस ठाण्यामध्ये सध्या हा राडा झालेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांची काय भूमिका आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्याजाच्या पैशावरून पोलीस ठाण्यामध्येच हा गोंधळ झालेला होता। व्याजाच्या पैशावरून पोलीस ठाण्यामध्ये सध्या पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची आता सखोल चौकशी सुरू केलेली आहे।